या घरात छळ होतो तुझा? नाही हो, तसं काही नाहीये. मी तुझ्याशी बोलते का तिच्याशी? तिला उत्तर देऊ दे ना. हा, या घरात छळ होतो का ग तुझा? हो, पण आता कुणाला सांगणार ना? कोणाला म्हणजे? अगं सरळ पोलिसात जायचं. काय करतात ही माणसं तुला? चटके देतात? मारतात? नाही? हा, मग मानसिक छळ करतात का? नाही म्हणजे आता बघा ना, सगळेजण जेवायला बसले आणि मला सांगितलं पण नाही. हात तिच्या एवढंच ना? अगं त्यासाठी आपण किचन मध्येच थांबायचं. काय हवं नको ते बघायचं, म्हणजे कळतं घरातली माणसं जेवायला कधी बसणार आहेत ती. चला जेवायला सुरुवात करूया. हो चला. ओम शांती शांती शांती. जी मला ना तुला ऍक्च्युली ए प्रांजल, ते राहू दे ग आता. मी निघते, मला खूप उशीर झालाय. हे काय मध्ये जाता? मध्येच काय? तुझ्या मम्माचा जीव तिथे टांगणीला लागला असेल. तू बस आधी बस. आणि आज रात्री तू इथेच राहतेस? एवढ्या रात्री कुठे चाललीस? अगं मग काय झालं ग? मी काय घाबरते की काय? नाही ग, तू घाबरत नाहीस, पण आता तू निघालीस ना तर मला भीती वाटेल. हे बघ, काही घाबरू नकोस. मला तू रिक्षात बसवून दे. माझे जावई तिथे मला उतरवून घेतील ना. नाही नाही, आता तू आता इथेच राहा. अगं बरं झालं रायाला. राया, सोडशील ना मला बाईक वरून? बाईक वरून? हो. मी काय घाबरते की काय बाईक वर बसायला? तुला सांगू का, मी बाईक चालवते. पण मला खात्री आहे तुम्हाला बाईक चालवता येत असेल, पण तुम्ही आत्ता नका निघू. मी उद्या सकाळी सोडीन ना तुम्हाला. हे बघ, प्रांजलच्या हट्टा खातर मी आता दुपारी थांबले ना, मग आता मला जायलाच हवं. प्रांजलच्या हट्टासाठी थांबलात ना, मग आता माझ्या हट्टासाठी थांबायचं. हे बघा, जावयाचा हट्ट मोडायचा नसतो. आणि मी तर तुमचा छोटा जावई आहे, नाही का? तुम्हाला माहितीये, आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मशीन शिकायला घेतलं, तर माझा वर्कर घाबरला. त्याला वाटलं की मी त्याला कामावरून काढून टाकतो की काय. तो आणखीन मन लावून काम करायला लागला. बघ, झाला ना परिणाम? हो. ऑर्डर्स मिळवायला गेला होतास का? ते सगळं मी तुम्हाला सांगेन, पण त्यासाठी तुम्हाला इथे राहावं लागेल. मगच सांगेन मी. मला आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या. उद्या सोडीन ना मी तुम्हाला. वीणा, वीणा, मला प्रचंड झोप आली आहे. तुझी मामा काय आता येत नाही. चल जाऊयात झोपायला. असं कसं असं कसं? अहो याला काहीच अर्थ नाहीये. हा, आई सुद्धा ना सकाळपासून नुसतं म्हणते येते येते म्हणून. येत नाही काही नाही. अम्मा एक काम कर ना, तिला फोन करून बघ ना. ती येणार असेल तर ठीक आहे, नसेल येणार तर जाऊन झोपूया ना आपण. नाही, तिला कुणीही फोन करायचा नाही. तू पण नाही आणि तुम्ही पण नाही. आणि आता हे ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. पण माझी खात्री आहे ती त्या चिटणवीसांच्या घरी राहणारच नाही, इथेच येणार. ठीक आहे ना तुला खात्री? मग तू बस वाट बघत. मी चाललो झोपायला. दिया, तू मामाला कंपनीत आहे तिथेच थांबणार आहेस का? मला पण खूप झोप आली आहे, पण हिच्यासाठी थांबते मी. काही गरज नाही हं एवढे डोळे ताणून ताणून जागत बसण्याची. झोप आली असेल तर जा. चला, गुड नाईट. बाई 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 बाई, बघितलं? पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच गेली. आता तुमचं काय? नाही, मी काय पडत्या फळाची आज्ञा विज्ञा घेणार नाहीये. मला झोप आली, मी निघालो. आणि तुझी मामा जर का आली तर तिला बेल वाजवायला कळणार नाही का?
नाही म्हणजे तिने बेल वाजवली तर आपल्याला कळणार नाही का? मग अशाला थांबायचंय वाट बघत? तुमच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. म्हणूनच मी निघालोय. मग आली ना की छान तिच्याशी गप्पा मारत बस आणि नंतर ये झोपायला. हं? खरं म्हणजे मला इतकी झोप येते ना, पण झोप लागणारच नाही मला. मम्मा इथे का आलीये? पर आली ते आली आणि परस्पर चिटणविसांकडे का गेलीये? आणि त्या चिटणविसांकडून अजून ती इथे कशी आली नाही हे कळायला नको का मला? बाई 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 बाई. आता जागं राहणं शक्यच नाही बाई. 12 वाजेपर्यंत वाट बघीन, नाहीतर सरळ जाऊन झोपे. मम्मा आली. बाई 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 बाई. आई आली आहे म्हणजे आता तिच्या समोर तरी जपूनच राहायला पाहिजे. कसं बरं तिचे स्वागत करू? नको, ही जरा जास्तच होईल का? हं, हे ठीक आहे. पांडू, तू इतक्या रात्री बाहेर कुठे गेला होतास? बाई 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 बाई. वीणा प्रधान, अगं काय हे? तुझ्यावर पांडूला दरवाजा उघडण्याची वेळ यावी? शी. अरे काय विचारते मी तुला? हा, जरा काम होतं. आत्ता इतक्या रात्री कसलं काम? अरे मी तुझ्याशी बोलते आणि तू तिकडे काय बघतोयस? अहो, तुम्ही पाठवलं होतं का याला बाहेर? हसायला काय झालं? अहो, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारते आणि तुम्ही विनोद केल्यासारखे हसताय काय? सांगा ना, इतक्या रात्री पांडूला कशाला बाहेर पाठवलं होतं? मला ना पान खायची हुक्की आली होती, म्हणून त्याला म्हणलं की जा पान घेऊन ये. बाई 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 बाई, तुम्हाला पान कधीपासून आवडायला लागलं? हा, आणि एरवी तर या तुमच्या लाडक्या पांडूला तुम्ही 8 वाजता सुट्टी देता आणि आज रात्री 12 वाजता पान आणायला पाठवलं. वा 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 वा. यांनी सांगितलं आणि तूही लगेच गेलास धावत धावत. चला आता धावत धावत आज चला. वेळा, तू काय चिडलेस मला माहितीये. तुला असं वाटलं होतं ना की तुझी आई आली म्हणून? हो, मला वाटलंच होतं की तुला असं वाटणार, आणि म्हणूनच मी त्याला सांगितलं की बाहेर जा आणि बेल वाजवून ये. मजा आली. तुला असं फुटाण्यासारखं उडताना बघून खूप मजा आली. चला आता झोपायला. हे बघ, तुझी आई काही येणार नाही, कारण एवढ्या रात्री चिटणवीस तिला पाठवणार पण नाही. चल 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 चल.
आता छोट्या जावयाने एवढं थांबायला सांगितलंय ना, मग थांबलंच पाहिजे. अगदी बरोबर आहे. उभे उभे गेलात असतात ना तर आम्हाला सुद्धा वाईट वाटलं असतं. पण आम्ही काय म्हणतो, तुम्ही प्रधानांकडे जाऊन या, पण मुक्काम इथेच ठेवा ना. प्रांजलच्या लग्नातही तुम्ही नव्हतात आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, आम्हाला काहीतरी ते करू दे तुमच्यासाठी. नको रे बाबा, तुम्ही केलीत तेवढी सेवा खूप झाली. आता मी जाते माझ्या लेकीकडे. हे वासूजी काय सारखं लेकीकडे जाते हा. तू काय करणार आहेस तिथे जाऊन? तूप रोटी खाईन, जाडजूड होईल. असं कसं मला मुलगी म्हणाल्यात ना त्या, मग यावेळेस या मुलीकडे राहा. ते आपण नंतर बघू. आता रात्र झाले, झोपायचं नाही कोणाला. एक मिनिट, आपण असेच सगळे गप्पा मारत बसूया रात्रभर. शहाणीच आहेस तू. अगं रात्रीची कशी 6 तास तरी झोप असायलाच हवी. चला बघू आता झोपायला. नाही ते ठीक आहे, पण कोणी कसं कुठे झोपायचं ते ठरवा ना. प्रांजल, तू एक काम कर, मला एक रजाई आणून दे बघू, मी इथेच झोपते. अगं वसुआजी, मी अशी कशी तुला इथे झोपू दे? तू एक काम कर, तू माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपायला. तुझ्या खोलीत? नको ग बाई, तुम्हा नवरा बायकोंच्या मध्ये मी कशाला. मग एक काम करा, तुम्ही कालिंदी बरोबर आमच्या खोलीत झोपा, मी आणि मंग्या बाहेर हॉलमध्ये झोपतो. नको रे बाबा, काल तू पोलीस स्टेशन मध्ये झोपलास ना, आज तू तुझ्या खोलीत अगदी गादीवर झोप. प्रांजल, अगं अशी काय बसलीयस? सतरंजी, रजाई काहीतरी घेऊन ये, मी झोपते इथे खाली. वसुआजी, खरं तर मला खूप वाईट वाटतंय मी तुम्हाला इथे राहायला सांगितलं म्हणून. माझ्यामुळे बस 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 बस, अरे वाईट वाटून घेऊ नका रे, मला सवय आहे अशी झोपायची. मी काय म्हणतो, आपण दुसरा काहीतरी उपाय शोधूया ना. चला मी झोपायला निघते, मला खूप झोप आलीये. ए रुतर थांब थांब थांब. तू एकटीच झोपतेस ना तुझ्या खोलीत? हो. मग बेस्ट आहे, तुझी गादी आपण खाली घालू, वरती बेडवर वसुआजी झोपतील. नाही, माझ्या खोलीत आहो नाही, अजिबात जागा नाही, तिथे खूप पसारा आहे. पसारा आहे? अगं मग आपण पसारा आवरूया ना आणि मग झोपूया. चल चल चल. आता? हो आत्ताच. अगं पसारा आत्ताच आवरायचा असतो, तो काय स्वतःहून आवरला जात नाही. चल लवकर, आपण पसारा आवरूया आणि झोपूया. चला चला, गुड नाईट. गुड नाईट. झोपा. ऋता, चल ना, मला खोली दाखव. चल चल, गुड नाईट. गुड नाईट. झोपा झोपा. चल 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 लवकर चल. बऱ्या भेटल्यात तिला. झोपायचं नाहीये? आता कशाने तुझी झोप उडाली? झोप उडाली नाहीये रे, पण मी ना विचार करते, ते जग किती मस्त असेल राया, ज्यात आपल्या कुठल्याच वागण्याला मम्माचा विरोध नसेल. मला हवं तेव्हा मी हसेन आणि हवं तेव्हा मी रडू शकेन. बाबांना सुद्धा कुठलंच टेन्शन नसेल. आपलं घर पुन्हा असं हसतं खेळतं होणार आहे. भाऊजी सुद्धा लवकरच परत येतील आणि मग आपण पुन्हा सगळे एकत्र असू. मम्माचं कर्ज सुद्धा आपण लवकरात लवकर फेडू. मग पैसे द्या, नाहीतर राया आणि प्रांजलला मी पुन्हा घरी घेऊन चालले अशी धमकी तरी ती नाही देणार. मग मी माझ्या माहेराकडे पुन्हा माहेर म्हणूनच बघेन. 2-4 दिवसासाठी जाईन खुशाल राहायला, मस्त लाड करून घेईन. मग तू पण येऊ शकतोस माझ्यासोबत बिनधास्त. मी नेवर नो. तसं झालं तर चांगलंच आहे, पण तू उगाच अपेक्षा लावून बसशील आणि तसं नाही झालं तर तुला त्रास होईल, आणि तुला त्रास झाला ना तर मलाही त्रास होईल. खरंच? खरंच. तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं ना की असं विचित्र वाटतं. आपण कुठे कमी पडतोय का? हिच्या चेहऱ्यावर हास्याची, समाधानाची आपण रेषाही उमटवू शकत नाही, तर मग हिला रडवण्याचा तरी आपल्याला काय अधिकार? अरे पण तू मला कधी रडवलंयस? मी नाही ग,
पण आपल्या घरच्या परिस्थितीमुळे आपली ही परिस्थिती आता नक्की बदलणार आणि या परिस्थितीसाठी तू स्वतःला किंवा घरातल्या लोकांना कशाला दोष देतोयस? या परिस्थितीला फक्त आणि फक्त माझी मम्मा कारणीभूत आहे आणि नकळत मी सुद्धा. मीच तुझ्याशी लग्न केलं नसतं तर. झालं हरिदासाची कथा आली पुन्हा मूळ पदावर. एक मिनिट, तू मला मूळ पदावर यायला लावलेस. मी इतकं छान स्वप्न रंगवत होते, तूच उगाच मध्ये मध्ये बोलत होतास तुलाच त्रास होईल, मग असंच होईल तसंच होईल. बरं बाई सॉरी, तू म्हणतेस ना तसंच होईल, मग तर झालं. बघशील तू राय, आता खरंच आपला त्रास नक्की संपणार. आता ह्या इतिहासापर्यंत असंच जमिनीवर झोपावं लागणार बहुतेक. खरंच ग बाई, खरंच सासूरवास झाला या घरात. काय करावं काय करावं. हा करेक्ट. म्हणजे या तिकडे नक्कीच जातील आणि मला असं जमिनीवर तरी झोपायला लागणार नाही. अहो मी नाही केला फोन, फोन मला आलाय. बोल ना मग. हो. अगं काय करू आता? अगं एवढ्या रात्री कशाला फोन केलास? हा अगं लोक झोपतात या वेळेला. तुम्ही तुमच्या आईला घेऊन जा बरं. का गं काय केली तुम्ही? हो मला झोपूच देत नाहीयेत. बाई 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 म्हणजे अगं ते सगळं जाऊ दे, मला सांग ती आज तिथे राहिलीच कशी? चिटण विसानी माझ्या विरुद्ध तिच्या मनात काही विष बिष कालवलं नाही ना? माहित नाही बाई. ते सगळं जाऊ दे, मला सांग की ती मुळात इथे आलीच का हे तुला काही कळलं का? नाही माहित. माहित नाही? अगं हे तरी माहितीये का की ती उद्या माझ्याकडे येणार आहे की नाही? माहित नाही बाई मला. अगं तुला काहीच माहिती नाही? तू फोन कशाला केलास मला? माहित नाही बाई. काय म्हणजे अहो तुमच्या आईचं बसतात माझ्या खोलीत आहे आणि मला ते नकोय. रुता, अगं मग तू मला कशाला सांगते? तुझ्या घरच्या लोकांना सांग ना. अहो तुम्हाला सांगतेय कारण आज त्या माझ्या खोलीत आहेत, उद्या ही खोली त्यांची होऊ शकते. कळते का तुम्हाला काही? रुता अगं डोकं फिरलंय का तुझं? काहीतरी काय बोलतेस? ठेव तो फोन. आज ना माझं कोणी ऐकूनच घेत नाहीये. वीणा, ए वीणा, वीणा गो उठ, आई आली तुझी. वीणा उठ, आई आली. आई काय म्हणाला? आई आली? अगो बाई आई आली? अहो पण कधी आली? हा आणि आहे कुठे ती?
खाली आहे हॉलमध्ये वाट बघते तुझी. अहो बाई, माझी कसली वाट बघतीये? हो मीच तर कालपासून तिची वाट बघतेय ना. आई अगं बाई, आई आलीस का ग? आई आलीस का ग? बाई 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 बाई, किती दिवसांनी आपण भेटतो. काय ग, कुठे तुझी मोठी मम्मा? पांडू कुठे गेला हा पांडू? हा जी बाईसाहेब. काय रे, तू तिला डायरेक्ट गेस्ट रूम मध्ये नेलं? कोणाला? अरे मी सांगतो का, जागी झालीस का? हा झोपेतनं पूर्णपणे जागी झालीस का? हो, असं का विचारताय? आई, तुझी आई इथे आलेली नाही. मी फक्त गंमत करत होतो तुझी. अहो ही कसली गंमत? हा हे काय लहान मुलासारखं? तुला असं लहान मुलासारखं वागताना बघायची हीच तर एक संधी होती आम्हाला. तुम्हाला काय करायचंय ते करा. आईला यायचं असेल तर येईल, नाही तर नाही येणार. अहो आई, आलात का? या 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 या. बघितलं, खरंच लहान मुलासारखी वागते की नाही तुझी मामा? हो पण पप्पा, मोठी मम्मा येणार आहे म्हणून मम्मा शांत आहे. हा, ती येऊन गेली ना की तुमचं काही खरं नाही मग. हो